सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 31 मार्च 2025। प्रश्न क्रमांक 1, आर्थिक वर्ष 2024-25 तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे? ऑप्शन ए SBI, ऑप्शन बी HDFC, ऑप्शन सी CBI, ऑप्शन डी बँक ऑफ इंडिया। याचा आन्सर आहे ऑप्शन ए SBI। नंतरचा प्रश्न क्रमांक 2, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे पार पडली आहे? ऑप्शन ए इंदापूर, ऑप्शन बी पारनेर, ऑप्शन सी कर्जत, ऑप्शन डी शिर्डी। याचा आन्सर आहे ऑप्शन सी कर्जत। नंतरचा प्रश्न क्रमांक 3, 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन ए पृथ्वीराज पाटील, ऑप्शन बी वेताळ शेळके, ऑप्शन सी महेंद्र राशे, ऑप्शन डी राजेंद्र पाटील। याचा आन्सर आहे ऑप्शन बी वेताळ शेळके। नंतरचा प्रश्न क्रमांक 4, भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑप्शन ए ऑपरेशन भारत, ऑप्शन बी ऑपरेशन गंगा, ऑप्शन सी ऑपरेशन तिरंगा, ऑप्शन डी ऑपरेशन ब्रह्मा। याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऑपरेशन ब्रह्मा। नंतरचा प्रश्न क्रमांक 5, भारतीय वायुदलाने कोणत्या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवली आहे? ऑप्शन ए C-131, ऑप्शन बी C-133, ऑप्शन सी C-130, ऑप्शन डी C-137। याचा आन्सर आहे ऑप्शन सी C-133। नंतरचा प्रश्न क्रमांक 6, यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए नाना पाटेकर, ऑप्शन बी विजय केळकर, ऑप्शन सी अभिजित पाटील, ऑप्शन डी रोहित शर्मा। याचा आन्सर आहे ऑप्शन बी विजय केळकर। नंतरचा प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे? ऑप्शन ए म्यानमार, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी इंडोनेशिया। याचा आन्सर आहे ऑप्शन ए म्यानमार। नंतरचा प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए विश्वास पाटील, ऑप्शन बी हेमंत गोरे, ऑप्शन सी प्रीतम कपूर, ऑप्शन डी मुकेश खुल्लर। याचा आन्सर आहे ऑप्शन डी मुकेश खुल्लर। नंतरचा प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे सदस्य कोण आहेत? ऑप्शन ए विजय केळकर, ऑप्शन बी S चंद्रशेखर, ऑप्शन सी विराज देशमुख, ऑप्शन डी अनिल काकोडकर। याचा आन्सर आहे ऑप्शन बी S चंद्रशेखर। नंतरचा प्रश्न क्रमांक 10, मुकेश खुल्लर यांची कोणत्या राज्याच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी महाराष्ट्र। याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र। नंतरचा प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 56, ऑप्शन डी 57। याचा आन्सर आहे ऑप्शन डी 56। नंतरचा प्रश्न क्रमांक 12, गेल्या 5 वर्षात भारताच्या फळ निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 47.5, ऑप्शन बी 45.7, ऑप्शन सी 43.3, ऑप्शन डी 41.8। याचा आन्सर आहे ऑप्शन ए 47.5। नंतरचा प्रश्न क्रमांक 13, देशातील फळांच्या निर्यातीपैकी 50% निर्यात कोणत्या जिल्ह्यातून होते? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सोलापूर। याचा आन्सर आहे ऑप्शन डी सोलापूर। नंतरचा प्रश्न क्रमांक 14, सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना कधी झाली होती? ऑप्शन ए 1990, ऑप्शन बी 1991, ऑप्शन सी 1992, ऑप्शन डी 1993। याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1991। नंतरचा प्रश्न क्रमांक 15, सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए साधू भद्रेश दास, ऑप्शन बी गणेश देवी, ऑप्शन सी निलिमा पाटील, ऑप्शन डी शंकर अय्यर। याचा आन्सर आहे ऑप्शन ए साधू भद्रेश दास। नंतरचा प्रश्न क्रमांक 16, साधू भद्रेश दास यांना कितवा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे? ऑप्शन ए 33, ऑप्शन बी 35, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 33। याचा आन्सर आहे ऑप्शन सी 34। नंतरचा प्रश्न क्रमांक 17, भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए GS शेट्टी, ऑप्शन बी अजित अजूम, ऑप्शन सी विक्रम मोरे, ऑप्शन डी ऋतुराज गावकर। याचा आन्सर आहे ऑप्शन ए CS शेट्टी। नंतरचा प्रश्न क्रमांक 18, इंदिरा 2025 समृद्धी द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? ऑप्शन ए भारत आणि चीन, ऑप्शन बी भारत आणि श्रीलंका, ऑप्शन सी भारत आणि रशिया, ऑप्शन डी भारत आणि पाकिस्तान। याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत आणि रशिया।
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारत आणि रशिया यांच्यात इंदिरा 2025 अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चेन्नई. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन ए 29 मार्च, ऑप्शन बी 31 मार्च, ऑप्शन सी 28 मार्च, ऑप्शन डी 30 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 30 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. 6वे बिमस्टेक संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए थायलंड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए थायलंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी ओडिशा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन बी तामिळनाडू. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए डॉक्टर अजित पवार, ऑप्शन बी डॉक्टर राजेश अग्रवाल, ऑप्शन सी डॉक्टर रितेश कपूर, ऑप्शन डी डॉक्टर जय भट्टाचार्य. याचा आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर जय भट्टाचार्य. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. थायलंडमध्ये कितवे बिमस्टेक संमेलन होणार आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.